नमस्कार. हर्षल संचित ह्या चॅनलवर तुमचं बऱ्याच दिवसांनी स्वागत. आज मी नाचणीचं घावणे करणार आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन, नेहमीचंच तर आहे. म्हणूनच नवीन काय ते पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा. नाचणीचे घावणे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अगदी थोडं साहित्य. 1 वाटी नाचणी पीठ, चवीनुसार मीठ आणि 4 वाट्या पाणी. नाचणी तशी थंड गुणधर्माची असल्यामुळे नाचणीचे पदार्थ या उन्हाळ्याच्या दिवसांत जरूर खावेत. आता घावण्याचं पीठ कसं भिजवायचं ते बघूया. हे बघा, पीठ भिजवत असताना पिठात हळूहळू पाणी ओतायचंय आणि पीठ शक्यतो हातानेच भिजवा, नाहीतर गुठळ्या राहू शकतात. आता ह्या 1 वाटी नाचणीच्या पिठात आपल्याला पिठाच्या 4 पट पाणी लागलं आहे. हे बघा, इतकं पातळ झालं पाहिजे तरच घावणे येतील. आता बिडं आपलं चांगलं तापलं आहे. हे मी नारळाचं सोडण घेतलंय तेल लावण्यासाठी. नारळाचं सोडण म्हणजे नारळाची बाहेरची साल. आज मी कांदा घेतला नाही ह्याला. आता आपण घावणा घालून घेऊया. घावणा घालताना बाहेरून आतमध्ये घालत आणा, म्हणजे घावणामध्ये जास्त करपणार नाही. आता ह्याच्यावर अर्धा मिनिटभर झाकण ठेवायचं. नंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने घावणा चांगला शेकवून घ्यायचा. बिडं चांगलं गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवा, नंतर कमी करा आणि गॅसवर ठेवण्यासाठी जी जाळी मिळते ती ठेवून त्यावर बिडे ठेवा, म्हणजे उष्णता सारखी लागेल. घावणा बिड्यापासून वेगळा करताना कडेने असा हळूहळू सोडून घ्यायचा आणि मगच उलटायचा आणि दुसऱ्या बाजूने पण चांगला शेकवायचा.
हे बघा, आपले घावणे तयार झाले आहेत. मात्र तुम्हाला ह्याविषयी काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. लवकरच पुन्हा भेटू.